नमस्कार मित्रांनो, राम मिनी व्लॉग यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळी मी उठलो आणि तुम्ही बघू शकता मी माझं उठल्यानंतर सकाळी कसं एक हातांना स्क्रब करून चेहऱ्यावर फिरवायचं आणि एक नवीन ऊर्जा असं प्राप्त होते मला. आणि हे माझं डेलीचं रुटीन आहे. आणि ह्याच्यानंतर मी थोडंसं म्हणजे पोटामध्ये पाणी घेतो. सकाळी उठल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं, जेणेकरून तुमच्या तोंडामध्ये जी सकाळची लाळ असते ती म्हणजे पोटामध्ये जायची असते. कारण त्याच्यानं तुमची पचनशक्ती आणि तुमची इम्युनिटी वाढते. त्याच्यानं नंतर मी तुम्हाला हाय म्हटलो आहे, ते झोपेमध्येच हाय केलेलं आहे मी. त्याच्यानंतर खाली गेलो उठून आणि ब्रश करायला घेतलो. तुम्ही बघू शकता आजचे माझे प्लॅन थोडे वेगळे आहेत. तर मी आज सकाळी उठलो, ब्रश केलो. तुम्ही बघू शकता मी फिरत असं ब्रश करत आहे. ब्रश करताना त्याच्यानंतर मी चहा ठेवूनच गेलेलो ब्रश करायला. त्याच्यानंतर चहा प्यायला घेतलो आणि बिस्किट पण खात होतो. मला चहाबरोबर काय तर रोज लागतंच सकाळच्या चहाला, जेणेकरून नाश्ता करायला वेळ होतो. मग त्याच्यानंतर सूर्य देवता आले. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे काढलं. त्याच्यानंतर काल आम्ही जे भंगारचं सामान होतं ते पूर्ण घरातलं दिलो आहे. आणि आज मी काढायला चाललो आहे ते रद्दीचं सामान होतं, ते पूर्ण मी मोकळं करायला चाललो आहे वरती माळ्यावरती. तर ह्याच्यावरनं मला एक गाणं आठवलं, कचरेवाला आया तेरा कचरा निकाल, कचरा निकाल. त्याच्यानंतर मला जावं लागलं घराकडं. तुम्ही बघू शकता मी गाडीवर चाललो आहे घराकडं, नवीन घराकडं. तर आम्ही उद्याचं शिफ्ट होणार आहे घराकडे. तर थोडं कारपेंटरवाल्यांचं काम होतं म्हणून मी गेलो. नंतर आणि त्याच्यानंतर हे चौकट आहे ते मला त्यांनी घासून ठेवायला सांगितलेले. आम्ही त्याला पूर्ण फ्रेंच पॉलिश करणार आहे. हे कामामध्ये फार हे घाण झालेलं आणि त्याच्यामुळे मला हे त्यांनी घासून ठेव म्हटलेले. मी पूर्ण मला जमतंय तसं घासून ठेवलेलो, तरी बी त्यांना ते काय आवडलं नाही. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी जुन्या घराकडे आलो. ही बघा माऊ कशी आलेली आमच्या घरामध्ये. त्याच्यानंतर अभ्यास करताना टाईमला हे नाटक बघा म्हणजे कशी असतात. रील्सचं एक गाणं होतं ते तेव्हा आठवलं, त्याच्यामुळे मी ते नाटक करत बसलेलो. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी पिलो. अभ्यास तर पुष्कळच झाला होता. फार दमलो होतो म्हणून पाणी पिलो जरासं. आणि त्याच्यानंतर थोडंसं चेहऱ्यावरती असं हात फिरवलो, मला घाम पण आलेला. त्याच्यानंतर खाली जेवणाला गेलो. मग जेवणाबरोबर काय पण खायला नव्हतं म्हटलं, आणि मग हे मावशीने आणलेले सालपापड तळायला घेतलो. मला हे मावशीच्या हातचे सालपापड फार आवडतात. आणि मला सालपापड आणि फक्त पोटॅटोचे चिप्सच आवडतात. त्याच्या व्यतिरिक्त मला कुठले पण सांडगे आवडत नाहीत. आणि त्याच्यानंतर जेवायला बसलो.